काया ब्रह्म रोज आली पाहिजे. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन भाग्य तरी ऋणी दे. थोडा आवाज मॉनिटरला. राजे रमले कीर्तन वाढवा जरा. पकडायला सैन्य आलं. ए लहान मुलं बोल नका, शांत बसा बरं तुम्ही. शांत बसण्यात लांब जाऊन खेळा तिकडे. हे बारकालेले ही चित्रे असतात. यांना काय महाराजांनी फिराज गप्पून बोलत आहेत. ती एक पुढं बसलं कालवा करायचं. मी म्हणलं बोलू नको. ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवलंय. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणलं. विचार म्हणलं महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्या बारीक होती. म्हणलं वडल्या बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे बिडी. आता बिडी वडल्या बारीकच होते. ह्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. बिड्यावलेलं ही चित्रे असतात. पूर्वी गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीचं पात्र घेणारा पोरगच गावाना. पोरग तर तसं पाहिजे ना, गोर गुमट नाक्षी अर्थे. द्रौपदीला मॅच झालं पाहिजे. त्याला काय बिंब बनवायचं काय तर काटकुळ पाहिजे ना. एक पोरग गेलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तेव्हा म्हणला बिड्या वडतो. द्रौपदी होतो पण म्हणला बिडी शिवाय नाही. आपल्याला बंडल लागतं. पोरं मध्ये बंडलच्या बंडल देतो. पण टेकच्या महाग गेल्या बिड्यावर. सॉंग आल्या बिडी पिकून टपलं तो सॉंग करायचा. ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चामचाम करायची. द्रौपदीने बिडी तोंडाला झुरका वाढला पडद्याच्या महाग. पण पडदा उघडणार होते. जत्र जस पेलं होतं त्याला टायमिंगच कळाला नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीने धूर तोंडात वाढा आणि त्यांनी पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट टेजवर बिडी फेकली पण दूर कुठं फेकता येतो द्रौपदी. तसं तोंडात धूर जॅम. आणि कृष्ण नुसता उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. द्रौपदी म्हणत म्हणले कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हानत्यान मला हानत्यान. तोंडात बिडीचा धूर आहे. द्रौपदी तरी कवर दम करेन. आ केलं दिला दूर सोडून. आख्या टेजवर नुसता दूरच लोक म्हणजे दूर कस काय. कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतो या. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा जो अजून मधून झटका हाणतो. लोक म्हणजे खरे खरे काय कळतं लोकाला तरी. हे कृष्णाला बी का कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विठ्ठल बारकाल्यांचं निरीक्षण लय वाईट असतं माझ्या बाबतीत. हा ते बाप काय करतोय आई काय करते त्यांची शब्दाची रचना कशी त्यांचे विचार कसे ते आपले संस्कार त्या पुढच्या पिढीवर होत असतात. त्याच्यामुळे हे शिक्षकांनीच ते लॉट सांभाळू जाणं. मला गुरुजींचे खरंच कौतुक वाटतं. 50 घरची 50 एका वर्गात सांभाळायचं सोपं आहे का? काही लई चित्रे असतात म्हण. 2 पोरं वर्ग त्याला उशीर. गुरुजी म्हणजे इकडे झपकीनच म्हणले 9ला शाळा 12ला थोबाड घेऊन म्हणले का उशीर झाला? सर शाळेत येत असताना माझ्या मम्मीने चॉकलेटला 1 रुपया दिलता. माझा रुपयाच हरवला. तेव्हा मी शोधित होतो म्हणून उशीर झाला. बस दुसऱ्या हेगडे तुला का उशीर? सर त्याचा रुपया हरवला होता पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभं राहिलो होतो. तेव्हा निघाल्याशिवाय मला हालता येणार. आता काय डोकं लावा म्हणजे लहानपणापासूनच असली चुरटी प्रवृत्ती असल्यावर पुढे काही वारकरी होणार आहेत. लयच अवघड आहे म्हण. गणिताचे शिक्षक आले म्हणे उठ तुला वजाबाकी शिकवायची. 5 मधून 5 गेले किती ते मला काय माहित. अरे इतकं सोपं आहे ना का म्हणले. सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आईने किती चपात्या दिलेत म्हणले 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं ते मला भात. अरे 0 म्हण ना तुझं खाण्यावर कसं द्या ना या. असली मुलं संस्कारत नाही. म्हणून महिला मंडळ माझी एक विनंती. देवाकडे जर मागायचं असेल एकच मागा. आईसा पुत्र दे. पुत्र दे गुंडा ज्याचा तेही लोके झेंडा. असं रत्न आपल्या पोटी असावं. राजे कीर्तनाला आले. पकडायला सैन्य आलं. मावळ्याने बघितलं अरे बापरे काय करायचं. राजेंना प्रश्न. राजे म्हणले घाबरू नका. तुकोबाऱ्यांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात बसलोय. ही जबाबदारी आपली नाही. ही जबाबदारी तुकोबाऱ्यांची. तुम्ही सांभाळलेली संती बय निरसली खंती. अवस्था
तुकोबारांनी पांडुरंगाशी संवाद सुरू केला. भगवंता, छत्रपतींवर संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं ना, उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळालं की तुकोबारांच्या कीर्तनामध्ये राजांना पकडण्यात आलं, तर काळे मा आम्हाला नाही फसली जाणार. बट्टा तुला लागेल. तुझ्या क्रेजचा विषय देवा. हे संकट कसं तारायचे ते तारा. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवात चेतना आणाय. तुका म्हणे माझे निवळ डोळे दावून सोळे सामर्थ्याचे. एक मी सांगत नाही, तुम्हाला प्रसंग तारावा लागेल. तुकोबाराने शब्द टाकावा आणि देवानं पदरात झेलावा. देवानं विठ्यानं उडी टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. एकाच कीर्तनात 2 छत्रपती ऐका. ओरिजिनल राजे पुढं आणि जिथं मंडप संपतो तिथं देवानं रूप घेतलेले शिवाजी महाराज घोड्याला टाच मारली, घोडा पळवला. आता ते टोकाचे जे सैनिक होते त्यांना वाटलं राजेच पळाले. बरं, रात्रीचं कीर्तन आणि पूर्वी काय लाईट होती काय तवा? टेंबे मशाली कंदील जुन्या काळातली कीर्तन. अंधारात चलबिचल झाली. बागाया पकडो सगळं सैनिक देवाच्याच माग, देव पुढं सैनिक माग. तुकोबारा म्हणले राजे आपलं काम ओके झाले, तुम्ही ह्या रोडने आता बाहेर राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडावर, देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलात झुकली. म्हणली कुणीकडे गेलं र? म्हणले या काही गायब दिसना कस काय र? अदृश्यच झाले देव माय. परत महागारे आले लोहगावला. ती सैनिक शिवाजी महाराज नाही तर तुकोबारा नाही तर नुसता मंडपंथी कार्यकर्ते म्हणले या आता आले तर जेवण करून जावं म्हणले. ऐका, सिद्धांत संपला. पुढचं महत्वाचं आहे. तुकोबारांचं कीर्तन राजे कीर्तनाला. महाराष्ट्राचं भविष्य तुकोबारांच्या कीर्तनामध्ये, महाराष्ट्राचा प्रांत तुकोबारांच्या कीर्तनामध्ये. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकलाय. पण तुकोबारांच्या चित्ताची अंतःकरणाची अवस्था तिळमात्र ढळलेली नव्हती. कारण तुकोबारांना माहित आहे किती मोठं संकट येऊ द्या, ज्याच्या जीवनात खरी सेवा त्याला यमाची सुद्धा भीती नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. क्षेत्र कोणतं असं द्या, खरी सेवा असल्यावर काय घाबरायचं काम. तुकोबारा म्हणजे त्याच्या भय काय जीवा. भय चिंता आता आम्हाला वाटत नाही का? सेवा खरी ना. संत जनाबाईवर चोरीचा आळा आला. आळा आला म्हणजे देवाने आणला. देव हा भक्ताच्या परीक्षा घेत असतो. विडवल जनाबाईवर चोरीचा आळा आला. अख्ख्या गावामध्ये चर्चा झाली. जनाबाईने चोरी केली, जनाबाईने चोरी केली. जनाबाई म्हणली मी नाही चोर, तूच चोर आहे. दरीला पंढरीचा देव. जनाबाईने डायरेक्ट वादच केला. देव म्हणले आमच्या चोरीचा आळा खरा चोर तू. आणि आम्हाला अख्ख्या गावात जनाबाईने चोरी केली हे दिवस दाखवायचे होते का आम्हाला? देवा. जनाबाईने बी वाद केला. खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास आहे बरं का. खरं जगात त्रास होणार, डुप्लिकेट करा किंमतच भेटणार. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली जुळली, उचल टोळी. मोठ्याच्या घरात पोते पोत्यानी पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर आणि शेतकरी राजा असून सुद्धा झालाय नौकर. विठ्ठल